कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते निलेशार पाणी आणि मालवणी जेवण. पण आम्ही त्याही पलीकडे जाऊन काय काय मजा केली तर बघाच या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी योगेश. तर चला आज तुम्हाला दाखवतो आमच्या मालवण ट्रिपची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी झाली ती. आपली बॅग घेऊन निघाला पण मालवणसाठी. तर रिक्षा पकडली आणि निघालो मित्रांना पिक करायला. देवेन पवार एकाला अजून एकाला पिकअप करायचे. हा आमच्या ग्रुप मधला एकदम मंद वाटत. आता बाकीचे सर्व मित्रमंडळी आपल्याला भेटणार आहेत स्टेशनला, प्लॅटफॉर्मला. तिथं तुम्हाला भेटतो. स्टेशनला पोहोचलो, तिघच जण पोहोचलेले आहेत. बाकीचे जे मित्र आहे एकदम आलसी आहेत, ते पोहोचतील मागे आता. तर हा भावेश शाळेपासूनचा मित्र आणि हा रोहन. ह्यालाच बघून संभाटा इन्स्पायर झाला. आणि कला हे आमच्यातले आलशी भेंडी एलिव्हेटरने चाललेत. बाबा जिमला जातो पण चढूनच जाणार इकडनं. तर आमच्यातला हा मस्त की बॅग आणली तयारीमध्ये. मेंबर भेंडी येतात पहिला स्टेशनला येता येतात हरवले. ट्रिपची सुरुवात पण झाली पण इथंच हरवले. दरवाजाच उघडत नाही. इथे काय माहित आतमध्ये जागा असणे लोक जनरलचा दरवाजा उघडला आणि आपला भाऊ त्यामध्ये मदत करतात. चला 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 रे भाई लोक लवकर. ट्रेन सुटू नये म्हणून धावपल करताना चहा मिळते. फायनली ट्रेनमध्ये चढलो. आता खरी सुरुवात आहे आपले सीट शोधायचे. बाहेर लावलं भाई, 100% बाहेर. फायनली एवढी मेहनत केल्यानंतर डोर ओपन झाला तर एवढा चाय सुट्टा तर बनतोच त्यासाठी. कसं तरी करून आम्ही स्वतःला सेट केलं. मग रात्रभर अशा गप्पांच्या मैफलीला सुरुवात झाली. रात्रीचे 3 वाजून सुद्धा एक्साइटमेंटमुळे झोपच लागत नव्हती ट्रेनमध्ये. जस्ट फुटलोय. हाय गाईज, तर आपण आता आलेलो, आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आता लवकरच आपला स्टेशन येईल तर आपण तिकडे उतरू. तर मी तुम्हाला माझ्या गँगसोबत उतरत असतो. आणि आपल्यासोबत इथं आहे रस्त्यावरून आलेले इथं वेगळाच रोमांच चालू आहे. चला मित्रांनो, आपला आता स्टेशन आला. आता आपण उतरत आहे सिंधुदुर्गला. चला आता सिंधुदुर्ग स्टेशनला उतरलोय आणि इकडचा पुढचा प्रवास आमचा गाडीने असेल आमच्या हॉटेलपर्यंत. मग तिकडनं आम्ही बाईक रेंटेड करू आणि रेंटेड करून त्यानंतर मग आमचा पहिला स्पॉट असेल सिंधुदुर्ग फोर्ट. त्यानंतर बीचेस वगैरे, रॉक गार्डन वगैरे असे काही ठिकाणे जे आम्ही प्लॅन केले. बाप्पा दीपेश संपाटा मित्रांनो, आता आपण आपलं पोचलोय आपल्या हॉटेलवरती. तर मी तुम्हाला दाखवतो इथे कसं काय आहे. हा आपला हॉटेल आहे, हॉटेल दर्यादिल करून. मालवणचा जो बीच आहे ना त्या बीचच्या लगतच आहे. त्यामध्ये आपण गाड्या पण रेंट केलेल्या आहेत, 1 2 3 4. आणि या बीचचा हॉटेलचा एक आम्हाला फायदा आहे की काय काय स्पॉट आहेत ना ते खूप सारे जे आमच्यापासून जवळ आहेत.
जसं की तुम्ही बघू शकता जेट्टी वगैरे. जर तुम्ही इकडनं पुढं जाल तर इकडनं तुम्हाला जे काही पॅराग्लायडिंग वगैरे स्कुबा डायव्हिंग त्यांचे स्टॉल्स इकडे भेटतील. म्हणजे तिकडनं ते पॅकेज बुक करू शकता. इथं बोटी लागलेल्या आहेत. आणि जर समोर तुम्हाला दिसत असेल तर हा सिंधुदुर्ग किल्ला. एक्झॅक्टली आमचं जो हॉटेल आहे हा त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे. आणि तेच आपल्या राईट साईडला बघाल तर राजकोट, जिथे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे तो पण तुम्हाला दिसेल. म्हणजे हा पण ऑलमोस्ट आमच्यापासून एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती. आम्ही म्हणजे चालत किंवा गाडीने वगैरे जाऊ शकतो. म्हणजे नाईटसाठी पण चांगला आहे. तर जो आमचा प्लॅन जसा ठरला आहे की पहिला सिंधुदुर्ग किल्ला आम्ही एक्सप्लोर करणार. ओके, सिंधुदुर्ग झाल्यानंतर मध्ये आमचा विचार असं चालू आहे की रेस्ट करून अजून ठरवू. पहिला खाऊन घेऊ. तुम्हाला दाखवतो की जेवणाची पण सोय आम्ही इकडनंच केलेली आहे. आम्ही चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. तर तुम्ही बघू शकता मालवण जेट्टी. इकडनं आम्ही आता बोटीने जाणार. तर सिंधुदुर्गला जाण्यासाठी अशी आपली बोट आहे. त्याला घाबरतो अजिबात. चला हो लवकर. तर अशा प्रकारे इथं बाय आपल्याला जॅकेट भेटत आहेत. तर आपण आपले माझं लग्न झालंय, माझं बाकी आहे. काय बोलतोय फळ्यांच्या खाली ते उघडं. ए संबाटा आपण या जेटीवरून या रस्त्याने येतो किल्ल्यासाठी. आणि बोटीवरून आपल्याला फक्त 1 तासाचा इथं टाइम दिला जातो. त्यामध्ये आपल्याला तो पूर्ण किल्ला असतो तो कव्हर करायचा आहे. बट आम्हाला येता इथं 5 वाजता किल्ल्याचा टाइम बंद होतो. म्हणजे तिकीट वगैरे देणं, बोटी वगैरे बंद होतात. आणि आता वाजलेले आहे 3:30. आता ट्राय करू जेवढा आम्हाला कव्हर करता येईल लवकर लवकर तेवढा कव्हर करून बाकीचं पण. किल्ल्याच्या एंट्रन्सला तुम्हाला मारुतीचं मंदिर, देन एंट्रन्स, टोपेचं अवशेष, जर तुम्ही येत असाल तर किल्ल्याच्या गेटवरून जर जाऊन तुम्ही आतमध्ये या प्रवेशद्वारमधून तर तुम्हाला इथं सारी अशी दुकानं भेटेल. तिथे तुमचा खायचं. ओके, आणि इथं तुम्ही बघू शकता की किल्ल्यासाठी एक प्रवेश शुल्क पण आकारला जातो. प्रति रुपये 5 रुपये. म्युझियम मध्ये सर्व बघून झालं आहे बहुतेक तरी. लवकरच आपण एक्सप्लोर करू. तुम्हाला दाखवतो कसा मध्ये. सॉरी, आतमध्ये बघाल तरी भुयार खूप आहे. खोल समजत नाही कुठपर्यंत. नाही डेंजर आहे. आणि शिवलिंग महादेव. ऍक्च्युली इथं पाणी नाही पण दिसून येतं. बघू शकता कडा. इकडनं बघा समुद्राचा जो व्ह्यू दिसतोय एकदम डेंजर. तटबंदी वगैरे वगैरे. भाई इतर ना इकडनं आता शिड्या आहेत. हो, एकदम 90 डिग्रीच्या शिड्या वाटतात. तरी उतरतो आम्ही. थोडी फाटेल, गर्व वाटेल असंच नाही.
चला रे नाही नाही नॉर्मल आहेत म्हणजे ऍक्च्युली ते दिसताना तसे वाटतात 90 डिग्री पण नाही एवढं काही हे नाही इश्यू नाही आरामात उतरू शकतो आपण शिड्या मोठ्या आहेत ते जर तुम्हाला बाहेर आल्यानंतर पोहोचतो डायरेक्ट हे भाई तर पब्लिक बघ किती हे बघा हा जो तुम्ही व्ह्यू बघता ना भाई नाही सांगू शकत शब्दाने की म्हणजे काय फील होत आहे मागच थांब देवेन शर्ट घेतो चल ना खाली चल असं कसं बारूद बिरूद ठेवायचा तर एक कॉल करून आलो मी पूर्ण गुफा अशी हा गुफेच्या वरती नक्षीकाम आहे तर चाललं वरती एक टायमासाठी गरज असं वाटलं का तरी आहे शब्दात नाही सांगू शकत की असे इथं व्ह्यू आहेत आणि आता वाजलेत 5 तर तुम्हाला सांगतो की बोटवाल्याने आम्हाला 1 तासाचा टाइम दिला होता की 1 तासामध्ये ही राईड जो तुमचा तो एक्सप्लोर करून झाला पाहिजे बट आम्ही 3 वाजता आलेलो आणि आता वाजलेत 5 तब्बल 2 तास घेतलेत बट जर आमच्यासारखा टाइमपास नाही केला फोटोज वगैरेसाठी तर तुम्ही 1 तासामध्ये आरामात करू शकता फक्त ते टाईम आपल्याला बघतंय जी तटबंदी आहे ॲक्च्युली खूप मोठी तिथून ते इथपर्यंत गोल गोल असे मग थोडा टाइम लागतो चला भाई अरे पण चला भाई परतीचा प्रवास तुझ्या चेहऱ्यामुळे मी नाही येत असं नाही ब्लॉग मध्ये परतीचा प्रवास मग निघालो आम्ही रॉक गार्डनला सनसेट बघण्यासाठी. सनसेट होत चाललाय आणि आम्ही इथे गार्डन वरती